शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड आणि एनसीसीएफ या एजन्सींमार्फत 1580 रुपये प्रति क्विंटल दरानं थेट बाजार समितीमध्ये जाऊन कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले होते। त्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकप्रतिनिधींसह नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सोमवारपासून कांदा खरेदीचे आदेश दिले होते। मात्र 2 दिवस उलटूनही जिल्ह्यातील एकाही बाजार समितीत या एजन्सीमार्फत कांदा खरेदीला सुरुवात झाली नसून प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। प्रत्यक्षात नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदीच होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही दिवसांपासून नाफेड खरेदी करत नसल्यामुळे तात्काळात उभं राहण्याची वेळ आली आहे। काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाफेडच्या आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली। या बैठकीत नाफेडचे आणि एनसीसीएफचे थेट कांदा हा बाजार समितीतून खरेदी करणार असं म्हणण्यात आलं होतं आणि हे त्यांनी काय 1580 रुपयामध्ये सुद्धा कांदा परवडत नाही। हमी भाव 3000च्या पुढेच द्यायला पाहिजे कांद्याला, तर तो कांदा शेतकरी वाचू शकतो। भावच नाही आता काय, आज इथे समज 1200-1300 रुपये जायला, त्याच्यावर तर काहीच नाही। कोणती तर काय 2-3 रुपये 1.5 रुपये जायला। काय वाटतं काय करायचं? वाढायला पाहिजे ना, 3000 तरी हमी भाव द्यायला पाहिजे। तो आपल्याला तो मजुरी येतात तो सुद्धा खर्च भरून नाही निघत असं, तर ते सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे। का सदस्य काय येत नाही, त्यांनी आश्वासन तर दिलेले पण ते काय येत नाही बाबा, बाजार समितीमध्ये लिलावामध्ये माल घेण्यासाठी काय येत नाही, ते सरकारने त्याची चौकशी केली पाहिजे। असं सगळीकडे जर बघितलं तर एनसीसीएफने किंवा नाफेडने कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीत यावं असं देखील शेतकरी म्हणतात। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी24 तास, नाशिक। येवला तालुक्यातल्या वाघाळे परिसरातून एक धक्कादायक शेततळ्यामध्ये